एक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आपण येतो आहोत. हं. कारण हा टप्पा थोडासा फ्लुइड आहे किंवा इन्फायनाईट आहे असं मला वाटतं. कारण आई म्हणून किंवा पालक म्हणून जितकं मी तुला बघितलेलं आहे, त्याच्यापेक्षा माझ्यावर खूप इम्पॅक्ट तुझा किंवा बाबांचा जो झालेला आहे, तो टीचर म्हणून झालेला आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं तसं तू 50 वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव आणि त्याचं कल्मिनेशन एका मेडिकल कॉलेजचा डीन म्हणून 10 वर्ष काम करणं, हा खूप मोठा कॅनव्हास आहे. बरोबर. पण हा खूप इंटरेस्टिंग कॅनव्हास आहे. कारण मी म्हटलं तसं ही जी सगळी विद्यार्थ्यांची पत्र आहेत, बरं. जी आता आपण या एपिसोडमध्ये थोडी-थोडी वाचू. कारण त्याला खूप छान शेड्स आहेत किंवा बरोबर. त्यातनं तुम्ही विद्यार्थ्यांना किती प्रकारे इन्फ्लुअन्स केलेलं आहे ते जाणवतं आहे. ही मला जेव्हा वाचायला मिळालं तेव्हा हा एक खजिना म्हणजे एक अख्खा 2-3 तासांचं एपिसोड होईल असं मला वाटलं. बरं. सुरू करूया, की सुरुवातीचं तुझं शिक्षक म्हणून आयुष्य, ते डीन म्हणून तू रिटायर होणं हा सगळा कॅनव्हास घ्यायचा आहे. बरोबर. कुठल्या आठवणी किंवा कुठला टप्पा जास्त जवळचा वाटतो? खरं तर माझ्यापेक्षाही ना तुझ्या बाबांना विद्यार्थ्यांच्यामध्ये मिसळायला फार आवडायचं. आणि बाबा म्हणायचेच आणि त्याच्याशी मी सहमत आहे, की आपण विद्यार्थ्यांनी घडवलेले प्राध्यापक आहोत. आम्ही विद्यार्थ्यांनी घडवलं म्हणण्यापेक्षा आमचं आयुष्य विद्यार्थ्यांनी घडवलं आणि समृद्ध केलं, असं मी म्हणेन. म्हणजे आमची ठिकठिकाणी बदली होत होती. मी सांगितलं आम्ही ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईला होतो. पण तिथे कसं घर आणि कॉलेज लांब असायचं. मी घरी पळायची घाई असायची. तुम्ही लहान होतात तू आणि रेणू. तिथे 3 वर्ष काढली. मिरजेला जवळ-जवळ 8 वर्ष. सोलापूरला जवळ-जवळ 24 वर्ष. मिरजेला आम्ही कॅम्पसमध्येच राहत होतो. आणि मला आठवतं, की बाबांची आधी बदली झाली होती मिरज मेडिकल कॉलेजला. म्हणजे मागून नंतर माझी झाली. जेव्हा मी गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली, की आयदर मला तरी मिरजेला पाठवा किंवा त्यांना तरी सोलापूरला आणा. तेव्हा मला मिरजेला पाठवलं गेलं. मग मी सगळी सामानाचे ट्रक घेऊन मिरजेला गेले होते. त्यावेळेला मला आठवतं, की मला आश्चर्यच वाटलं, की आमचा ट्रक तिथे पोहोचत नाही तर जवळ सगळे विद्यार्थीच. म्हणजे घरात पटापटा प्रभू रामचंद्राच्या वानर सेनेसारखं पटपट सामान उतरून घेऊन घरात आणून ठेवत होते. आम्हाला स्टाफ क्वार्टर्स मिळाले होते. मग आपलं सामान असे पटपट मुलं उचलून आणून ठेवतात याचं मला गंमतच वाटली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही राहायला गेलो क्वार्टर्सवर तर नाटक तेव्हा कॉलेजचं गॅदरिंग. बाबा तर नाटकात बक्षिसं वगैरे मिळवलेले होते. त्यामुळे नाटक बसवायचं. बाबा बसवत होते. घरात नाटकाची प्रॅक्टिस चालायची. मला आठवतं पुढारी पाहिजे. तू छोटा होतास. 77 म्हणजे हार्डली 2-2.5 वर्षाचा. बडबड करायला लागलं. तूही बसायचास हाताची घडी घालून ऐकत. म्हणजे त्यातले सगळे संवाद "अबब माणसं का कंच, एकावर एक, एकावर एक" हे सगळं तू पण म्हणायचंस. असंच ते सगळ्या नाटकाची प्रॅक्टिस. मग सगळ्यांच्याच चहा करणे, हसत-खेळत असं सगळं चाललं होतं आणि सारखी मुलांची वर्दळ. मुलींच्या हॉस्टेलची वॉर्डन होते. तो एक बहुधा महत्त्वाचा फॅक्टर होता मुलांची वर्दळ असण्यासाठी. मुलींच्या हॉस्टेलची वॉर्डन असायची, त्यामुळे मुलीही घरात असायच्या. त्यामुळे नॅचरली मुली असायच्या, मुलं असायची. मी मगाशी मला वाटतं मी म्हटलं त्यामुळे आत्ता ती मुलं आणि मुलं म्हणतात, की आम्ही तेव्हा आम्हाला कळत नव्हतं का मॅडम? आम्ही किती तुम्ही आमच्या घरी सारखं असायचो आणि तुम्ही सारखे सगळ्यांसाठी चहा करायचा. आमचा खरंच तो एक आनंदाचा भाग होता. तर बाबांना फार आवडायचं आणि मी करत गेले आणि मलाही त्याच्यातनं खूप आनंद मिळायचा. पण तू काय म्हणालीस विद्यार्थ्यापासून म्हणजे डीन आता होईपर्यंत. मग डीन जरी झाले ना, मी डीन होते त्यावेळेला पण कॅम्पसमध्ये राहत होते. व्हीएम मेडिकल कॉलेज सोलापूरला बदली झाली, ते आमचं घर गावात झालं होतं. आम्ही राहायला आल्याबरोबर व्हीएम मेडिकल कॉलेज सोलापूरची काही मुलं घरी आली होती आणि म्हणाली, की "तुम्ही तिथे वॉर्डन म्हणून काम केलं." मुली आले होते. "तसं इथे करा." म्हटलं, "तिथे मी कॅम्पसमध्ये राहत होते. इथे मी कॅम्पसमध्ये राहत नाही. त्यामुळे इथे मला ते करणं शक्य नाही." आणि इथे डीन म्हणून झाल्यानंतर अश्विनी मेडिकल कॉलेजला पण मी कॅम्पसमध्ये राहत होते. थोडा हॉस्टेलवरती काही गोंधळ झाला. सुरुवातीला अगदी मी नवीन कॉलेजच्या एस्टॅब्लिशमेंटपासून मी डीन होते. त्यामुळे पहिल्यांदा एकच हॉस्टेल होतं. निम्मं मुलांचं आणि निम्मं मुलींचं. जरा आवाज गोंधळ ऐकू आला की मी पळायचे हॉस्टेलवरती. म्हणजे मला एकदा मॅनेजमेंटनी बोलून सांगितलं, "अहो तुम्ही डीन आहात. तुमच्या हाताखाली एवढी माणसं आहेत. तुम्ही का पळता सारखं?" मी म्हटलं, "सर दॅट इज मॅटर्नल इन्स्टिंक्ट. मला जरा गोंधळ वाटला की मी जाते. मला ते आवडतं आणि मी जाऊन बघते." आणि मग मी तिथल्या वॉर्डनला वगैरे सांगते की काय करायचं वगैरे. म्हणजे एकदा मुलींच्या आणि मुलांच्या हॉस्टेलमध्ये एक पार्टिशन होतं. ते मुलांनी पाडलं होतं. वगैरे अशी काय-काय गंमत असायची.
आणि मला कळायचं कोण मुलं. म्हणजे एकदा बॉयज हॉस्टेलची ऑर्डर मिळाली, की काय मुलं कोण करतात कळत नाही. तेव्हा मी त्याला म्हटलं, "मी तुम्हाला नावं सांगू का? माझं लक्ष आहे. मला माहिती आहे कुठली मुलं दंगेखोर आहेत, कुठली मुलं हुशार आहेत, तीच दंगेखोर पण असतात. तुम्हालाही माहिती असायला पाहिजे. तुम्ही राउंड घ्यायला पाहिजे, बघायला पाहिजे." आणि मी कॅम्पसमध्ये राहायचे तर मला ती सवय होते राउंड घ्यायची सारखे. म्हणजे काही विद्यार्थी नवीन ॲडमिशन घेतलेले एनाटॉमीला घाबरून खाली लेडीज रूममध्ये एक मुलगी बसली होती. मी राउंड घेताना बघितलं. म्हटलं, "तू इथे कशी काय? आता तुझं वरती डिसेक्शन असेल." "नाही, मला भीती वाटते." मग मी तिला घेऊन हाताला घेऊन वरती नेऊन सोडलं आणि त्या प्रोफेसरला सांगितलं, "हिला डिसेक्शनची भीती वाटते. हिच्याकडे लक्ष ठेवा." आणि असं सोडलेलं आहे. अजून एक अश्विनी मेडिकल कॉलेजचं डीन म्हणून असताना म्हणजे जरी डीन होते तरी विद्यार्थ्याकडे माझं लक्ष होतं. मला आठवतं की एक विद्यार्थी मी त्यांच्या अटेंडन्सबाबत फार पर्टिक्युलर होते. एक विद्यार्थी येतच नव्हता कॉलेजला. मी त्यांच्या पालकांना बोलवलं आणि म्हटलं, "हा येत नाहीये. 1 महिना झाला कॉलेज सुरू होऊन." तर ते म्हणाले, "नाही, तो रोज घरातनं बाहेर पडतो कॉलेजला जातो म्हणून." मग म्हटलं, "त्याचे बाबा आणि त्याच्या बाबाची बदली झाली एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर औरंगाबादला, ते नसतात." म्हटलं, "तुम्ही दोघंही आणि मुलगा तिघंही या." तिघंही आले माझ्याकडे डीनच्या चेंबरमध्ये. मी ॲज अ डीन म्हणा किंवा प्रोफेसर मी कधी कुणाला रागवले किंवा मेमो दिले मला आठवत नाही. ते तिघांशी बसले बोलले मी आणि आई-वडिलांसमोरच मी मुलाला विचारलं, "बेटा तू कॉलेजला येतोयस का? तुझा अटेंडन्स इथे नाहीये कुठल्याच ह्याला." गप्प बसला. म्हटलं, "आई-बाबा समोर आहेत. तू आहेस, मी आहेस. तुझी आई म्हणते तू रोज घरातनं बाहेर पडतो. तू खरं सांग तुला कोणी रागवणार नाहीयेत, मारणार नाहीत. मी आहे ना इथे समोर." तर तो म्हणाला, "मॅडम मी येत नाही." म्हटलं, "मग तू काय करतोस?" "घरातनं तर आईला सांगून बाहेर पडतो, मी कॉलेजला जातो." तो म्हटला, "मी इंजिनिअरिंग कॉलेजला माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर मी फिरतो. इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जातो, पण कॉलेजला येत नाही." त्याला म्हटलं, "अरे, पण मग असं करून तू मेडिकल तुला कसं पूर्ण होणार? तुझ्या मनाविरुद्ध घातलंय का मेडिकल कॉलेजला?" तो म्हटला, "नाही." "मग तुला मेडिकलला यायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुझं हे होणारच नाही शिक्षण." आई-वडिलांनी सांगितलं, आईलाही सांगितलं. म्हटलं, "यायला पाहिजे आणि त्याला काही रागवू नका, बारू नका. पण तू मला उद्यापासून येशील कॉलेजला? माझं लक्ष असणार आहे तुझ्याकडे." तो म्हटला, "येईन." त्याच्यानंतर तो यायला लागला मुलगा. तो मुलगा हुशार होता. फर्स्ट अटेम्प्टला पास झाला फर्स्ट एम-बी-बी-एस. तो आधी येतच नव्हता. विद्यार्थ्याकडे लक्ष असल्यामुळे मी पर्टिक्युलर समजू शकले. तसेच काही सायकियाट्रिक प्रॉब्लेम होते, ते मी अर्ली डिटेक्ट करू शकले. सायकियाट्रिस्टला कन्सल्ट केलं. ती मुलं अजून माझ्या संपर्कात आहेत. माझी खूप विद्यार्थी म्हणजे मिरज मेडिकलला तर मी कॅम्पसमध्ये राहत होते, मी सांगितलं. अश्विनी मेडिकल कॉलेज, व्हीएम मेडिकल कॉलेज, तिन्हीकडचे विद्यार्थी अजून माझ्या संपर्कात आहेत. अनेकांची पत्रं आहेत. व्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये तर मी विद्यार्थ्यांच्या बाजूने नेहमी जाऊन डीनशी बोलायचे. एकदा डीननी ठरवलं होतं, की गॅदरिंग कॅन्सल. मग मुलं आली, "मॅडम गॅदरिंग कॅन्सल." मग विचारलं मी डीनना, "का गॅदरिंग कॅन्सल?" "नाही, मुलं ऑडिटोरियममध्ये खुर्च्या तोडतात, मोडतात." मी म्हटलं, "सर, मुलं खुर्च्या तोडतात, मोडतात म्हणून गॅदरिंग कॅन्सल हे एक निगेटिव्ह स्टेप झाली. मुलं खुर्च्या तोडणार, मोडणार नाही त्याची आपण काळजी घेऊया. मुलांना समजावून सांगूया आणि गॅदरिंग करूया." आणि झालं गॅदरिंग त्या दिवशी. म्हटलं, "आम्ही राउंड घेत होतो. मुलं दंगा करतील, टाळ्या वाजवतील, आरडाओरडा करतील, पण खुर्च्यावरती नाचणार नाहीत याची दक्षता घेतली." म्हणून ते मला म्हणायचे, की "तुम्ही लाईफटाईम स्टुडंट असोसिएशनचे मेंबर बरं का मॅडम, मुलांची तुम्ही बाजू घेता." आम्हाला अनेक टीचर्स क्रिटिसाइज पण करायचे. मिरजमध्ये पण, इथे पण. सारखे विद्यार्थी घरी असतात, स्टुडंट फ्रेंडली. पण वी नेव्हर रिपेंटेड ऑफ दॅट. म्हणजे आम्हाला मी सांगितलं ना, की विद्यार्थ्यांनी आम्हाला घडवलेलं आहे. आम्हाला छान आनंद वाटायचा. इंटरेस्टिंगली मला असे विद्यार्थी माहिती आहेत, जे मी मिरजेला 7-8 वर्षाचा असताना विद्यार्थी होते हो, आणि तुमच्या बोलण्यातनं किंवा तेव्हाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या त्या एम-बी-बी-एसच्या करिअरमध्ये ते बरोबर. खूप दंगा करायचे. हो, सो कॉल्ड मेडिकल कॉलेजमधले गुंड होते. हो. पण आज ते प्रतिथश यश डॉक्टर येस. आता सगळे माझे विद्यार्थी डॉक्टर झाले. तुला सांगते नीरज, आता त्या डॉक्टरांची मुलं मेडिकल स्टुडंट्स म्हणून आहेत. त्यांच्या मुलांच्या लग्नाला ते अजून मला बोलवतायत. अगदी 2 दिवसापूर्वी आमचं मेडिकल स्टुडंटचं गेट टुगेदर होतं. पण मला बोलवलं होतं. आर्ट सर्कल आमचं होतं. त्याचं गेट टुगेदर असलं की बोलवतात. खूप हा खूप आनंदाचा हा खूप भाग आहे. मला महत्वाचा मेसेज वाटतो. हं. एस्पेशली हे एपिसोड्स जर एम-बी-बी-एस करणारे विद्यार्थी बघत असतील किंवा त्यांचे पालक बघत असतील, तर त्यांच्यासाठी, की आज आपल्या आयुष्यात काय घडतं आहे आणि पुढच्या 15, 20, 25 वर्षानंतर काय घडणार आहे, हं. याचा तसा फार कोरिलेटिव्ह संबंध नस नसतो. एस्पेशली जर आपण पॉझिटिव्हली त्याच्यात करेक्टिव्ह अगदी ॲक्शन्स बरोबर घेतल्या. आहे. पॉझिटिव्ह माइंड सेटअप अतिशय महत्वाचा आहे. मला अतिशय इथे हे पत्र दिसतंय कुणाचं आहे? तुमच्या नावं आपल्याला घ्यायची नाहीयेत. हां, कोणाचे नाव घ्यायचे नाही. माझ्याकडे खूप पत्र आहेत आणि खूप विद्यार्थी संपर्कात आहेत. ते त्या प्रसंगाशीच निगडीत आहे बहुधा जेव्हा खुर्च्या वगैरे तुटण्याचा विषय झाला होता. हां, हां, कारण हां, हां. मुलांनी लिहिलेलं आहे, लेटर हेडवर लिहिलेलं आहे कॉलेजच्या स्टुडंट असोसिएशनच्या आणि त्याच्यात त्यांनी एक शेर म्हटलेला आहे, की "यूँ तो गिरकर संभल सकता हूँ मैं, साथ हो आपका तो दुनिया बदल सकता हूँ मैं." करेक्ट.
आम्ही तुमच्यासाठी खूप थँकफुल आहोत म्हणून. मग एक चांगला विद्यार्थी घडवताना किंवा एक चांगला डॉक्टर घडवताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय वाटत होतं? मला असं वाटतं, की मी मगाशी जे मुलांना वाढवताना करायचं तेच. मेडिकलचे विद्यार्थी असले तरी त्यांच्याशी संवाद पाहिजे. एकदा डीननी मुलींच्या हॉस्टेलवरच्या काही मुलींना बाहेर काढलं होतं. तेव्हा अजून हॉस्टेल बांधून झालं नव्हतं. स्टाफ क्वार्टर्सवर राहत होते. काहीतरी असं फी भरली नाही अमकं नाही. तेव्हा मी ठामपणे मुलींच्या बाजूने उभं राहिलं. त्यांनी फी भरली नाही म्हणून त्यांना बाहेर का काढता? त्यांना मुदत द्या. त्यांचं काहीतरी हे करा. एका मुलीची काहीतरी फीचा प्रॉब्लेम होता. तर ती फी मी भरली. पुन्हा आता मी नाव कुणाचं घेत नाही. म्हणजे अजून त्यांचे पत्र, की "मॅडम तुम्ही विसरला असाल, पण आम्ही विसरलो नाही." पण मी डायरेक्ट कुणाच्या हातात कधी पैसे दिले नाहीत. परस्पर तिथे भरले किंवा मेस बंद करतो म्हणून मेस चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं, तर मेसची फी डायरेक्ट भरायची. म्हणजे मुलांशी संवाद असायला हवं टीचर्सचा सुद्धा. टीचर्स आणि स्टुडंट असं बॅरियर किंवा अंतर न ठेवता मुलांच्यामध्ये मिक्सअप होऊन त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला पाहिजेत. त्यांना काय अडचणी येतात हे बघायला पाहिजे, असं मला वाटतं हो, प्रामाणिकपणे. बहुधा ही सगळी आलेली पत्र म्हणजे ही त्यातली थोडीच आज आपण आणलेली आहेत, की जी विरंगुळा मी नावाची माझी फाईलच आहे विरंगुळा नावाची, की मला जेव्हा कंटाळा आला, की मी ती पत्र वाचते आणि मला खूप छान वाटतं. तो विरंगुळाच आहे माझा. की हा संवाद आहे सगळा तुमचा होता, तुमच्या विद्यार्थ्यांचा होता. आता हा जो विद्यार्थी आहे मला नाव माहिती आहे आणि तो एम-बी-बी-एसला असताना कसा होता हे मी अगदी जवळून बघितलेलं आहे. त्याचं हे ग्रीटिंग कार्ड आहे 63 सालचं. 63 1963 1963 नसेल रे. 1963 चा बहुतेक त्याचा 73 जन्म असेल. हां, 73 कारण होतं. त्यांनी तारीख सही करून खाली 7 नोव्हेंबर इंटरेस्टिंगली मला फोन करायला पाहिजे सरांना, की चित्र काढले, रंग अन हस्त तुमचा होता. गीत मी गायले, स्वर तुमचा होता. 4.5 वर्षात जे काही केले, त्याला आशीर्वाद तुमचा होता. नाही 83 वगैरे असेल कदाचित 63 नसेल चुकून काहीतरी आकडा नाही, कदाचित स्वतःची बर्थ डेट लिहिली असेल. हां, लिहिली असेल हां. अशी शक्यता आहे. करेक्ट. कारण 63 चा जन्म आहे हां, या 63 चा डॉक्टरचा. जन्म असेल बरोबर. आणि आज हे एक मी आता अतिशय प्रतिशय डॉक्टर आहेत. त्यांना मी हे त्यांचं ग्रीटिंग पाठवणार आहे हं, आता. हं. आता सगळे प्रतिशेष डॉक्टर आहेत. तुला गंमत सांगते मला एका प्रतिशेष डॉक्टरनीच इंडियन पीडियाट्रिक असोसिएशनची ती प्रेसिडेंट झाली आहे, तर मला चीफ गेस्ट म्हणून बोलावलंय. ठाण्याला मला जायचं आहे उद्या. मी तेव्हाही असंच म्हटलं किंवा परवा आर्ट सर्कलच्या गेट टुगेदरला बोललो तेव्हाही म्हटलं, की आपली कुणीतरी आठवण काढतं किंवा आपल्याला कोणीतरी आठवतं. आपण कुणाच्या आठवणीत आहोत, एवढं माणसाला खूप पुरतं. एवढ्याने खूप अर्थ येतो आपल्या असण्याला आणि जगण्याला. वाह! मला खूप छान वाटतं हे सगळे विद्यार्थ्यांना आठवताना. मीच तुला आता धन्यवाद द्यायला पाहिजे. एवढे सगळे विद्यार्थी मला आठवून देतोयस. आणि तुम्ही मिरजेला असतानाची भरपूर पत्र आहेत आणि हो, मिरजेवरून तुमची सोलापूरला ट्रान्सफर झाली. हो. तेव्हा मिरजेच्या काही विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्र आहेत. आता फॉर तर एक्झाम्पल ह्या पत्रावर असं लिहिलेलं आहे, स्ट्रिक्टली ओन्ली फॉर बी रेड हां. बाय रायते सर एंड मॅडम. मी त्या विद्यार्थ्याची माफी मागतो. मला खात्री आहे की तो आता माझ्यावर रागवणार हो, म्हणून मी खरं ती तुला कधीच फाईल दाखवली नव्हती. पण तू आता मागितली म्हणून मी तुझी विरंगुळा फाईल सगळी तुला दिली. त्यांनी ही जी पाठवलेली कविता आहे, ती कविता तर मी आयुष्यभर माझ्यासोबत हां, मला आठवलं ती विद्यार्थ्यांनी कविता म्हटल्यानंतर. 2 क्षण जवळ आलात ती ना? हां, म्हण ना, म्हण. जरूर म्हण. नाही म्हणजे तो विद्यार्थी काय आमची जेव्हा बदली झाली ना, मिरजेहून सोलापूरला, त्यावेळेला प्रत्येकाला आमचं आमचं सेंड ऑफ म्हणजे रडारडीचाच कार्यक्रम होता. प्रत्येकाला म्हटलं, "तुला काय देऊ? तुला काय देऊ?" कोणाला पेन, कोणाला छोटं पुस्तक. तर ह्या विद्यार्थ्याला मी विचारलं, "तुला काय देऊ बेटा?" तर तो म्हणाला, "मागण्यासारखे खूप आहे, द्याल सुद्धा खूप काही. न मागता दिले जे, तेच तसे खूप झाले. 2 क्षण जवळ आलात, तेच तसे खूप झाले. 2 क्षण जवळ राहिलात, तेच तसे खूप झाले. जीव लावता, लावता जीवाला थोडे जाळलेत देखील, उन्हामध्ये सावलीत झालात, तेच तसे खूप झाले." असं म्हणजे मुलं वाटून इमोशनल. वाटून वाटून घेतले घेतले थोडे-थोडे थोडे-थोडे. सुख आणि दुःख देखील. मी पूर्ण कविता म्हणत नाही, याचं मला नाही, पाठ नाही. येत म्हण, नाही. म्हण, म्हण. पोरके करून गेला नाहीत, पावलांसाठी प्राण दिलेत, पंखांसाठी बळ दिलेत, पोरके करून गेला नाहीत, हेच तसे खूप झाले. आणि तुला सांगू म्हणजे मिरज मेडिकलला आम्ही होतो आणि सोलापूरला बदली झाली. अजून आपलं घर बांधून पूर्ण व्हायचं होतं. तू पायरीवर बसला होतास. तुला कुत्रं चावलं होतं. तुला आठवतं की नाही मला मला आठवतं. मला अगदी चांगलं आठवतं. आणि मी व्हीएम मेडिकल कॉलेजला इम्युनायझेशन सेंटरचे इन्चार्ज होते, पण तिथे एआरव्ही अवेलेबल नव्हतं. एआरएस अवेलेबल नव्हतं. मी अँटी रेबीज अँटी रेबीज सिरम आणि अँटी रेबीज व्हॅक्सिन. तर मी म्हटलं, "काही गरज नाही." म्हटलं, "गरज आहे की नाही मला सांगू नका. गरज आहे हे मला माहिती आहे. तुमच्याकडे आहे का नाही?" तर आमच्याकडे आउट ऑफ स्टॉक होतं. मिरजेला मी फोन लावला, तर माझे विद्यार्थी मिरज मेडिकल कॉलेजचे रात्रीत बसून सकाळी घेऊन आले. एवढे माझे विद्यार्थ्याशी खूप सौहार्दाचे संबंध होते, आहेत आणि राहतील.
याची मला खात्री आहे आणि याला सगळे कारण हे विद्यार्थी खूप चांगले आहेत. आणि आता हे बघ ना, हे पत्र. या पत्रामध्ये तुला विद्यार्थी पार्टनर म्हणतोय. हां, हां. तो सोलापूरचा विद्यार्थी माझ्या लक्षात येतो. तो जेव्हा सोलापूरहून पुण्याला इंटर्नशिप करायला गेला ना, तेव्हा त्याने वपू काळेचं पार्टनर वाचलं होतं आणि तो मला पार्टनर म्हणून लिहायचा आणि काही-काही प्रश्न विचारायचा आणि मी त्याला उत्तर द्यायची पत्रातूनच. मला माहिती आहे त्याने काहीतरी मला वाटतं रमरमा किंवा काहीतरी फिमेल्स आणि ड्रिंकिंग अशाबद्दल काहीतरी विचारलं होतं मला. नेमकं आता मला आठवत नाही त्या पत्रात असेल ते आणि मी त्याला म्हटलं होतं, की "नाही, त्याला महत्त्व द्यायचं नाही आपण. आपण बाकी गोष्टीला आता महत्त्व द्यायचं आहे. आता आपण फोकस करायचंय आपल्या टार्गेटवर" वगैरे असं काहीतरी त्याला सल्ला दिला होता. मला असं वाटतं, की ह्या दिवसांमध्ये विद्यार्थी हा एखाद्या घड्यासारखा असतो बरोबर. आणि त्याला चांगले टीचर मिळणं हे किती महत्वाचं असतं. आणि मला असं वाटतं, की विद्यार्थी असं आउटराईट की हा विद्यार्थी दंगेखोर आहे, हा चांगला नाही, असं त्याला डिस्कार्ड करू नये. त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी सांगावं. मला एक अजून आठवतं मिरज मेडिकलला असताना आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचा फोन आला, की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यायला सांगितलेलं आहे. म्हटलं का? तर नाही काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला धमक्या दिल्यात. म्हटलं वी डोंट नीड पोलीस प्रोटेक्शन. आमच्या विद्यार्थ्याचे ते पूर्ण विश्वास आहे. काही गरज नाहीये. आणि मला होतं त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं, की तो आमच्या डिपार्टमेंटला कामही करत होता आणि हेल्थ सर्व्हिसेस साइडलाही काम करत होता. आणि एककडचा स्टायपेंड आणि दुसरीकडचा पगार घेतो, असं मी हेल्थ सर्व्हिसेसला कळवलंय असं त्याला वाटत होतं. मी कळवलं नव्हतं. आणि तो घराबाहेर येऊन खूप त्यांनी शिव्या दिल्या, "तुम्ही असं कसं केलं?" आणि त्याला कळलं थोड्या दिवसांनी बरं का, हे खोटं होतं म्हणून. अक्षरशः घरी माझे पाय धरले. "मॅडम माझं खूप चुकलं." खूप रडला, की "मी करायला नाही पाहिजे." तर म्हटलं, "मी तुला त्याच वेळेला सांगितलं, की बाबा मी हे केलेलं नाहीये. पुढं तुला ते पटलं नव्हतं." म्हणजे मुलं खरंच चांगली असतात. बेसिकली एव्हरी इंडिव्हिज्युअल इज व्हेरी गुड. जसं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, "लूक इंटू द डिव्हायनिटी ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल." त्यातलं चांगुलपणा आपण जोखायचा आणि काय आपल्याला कमी वाटतं त्याचं आपण प्रयत्न करायचा त्याला सुधारायचा असं मला वाटतं. सो टीचर हं. टू डीन हे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना काही बदल झाला? कसं डीन म्हणून मी गव्हर्नमेंट कॉलेजला काम केलं नाही. म्हणजे तशी संधी मिळाली तरी मी रिफ्यूज करायची. कारण मला स्वतःला ॲडमिनिस्ट्रेशन कधीच आवडलं नाही. मला टीचिंग फार आवडतं. आताही तू बघतो बडबड करायला आवडतं, शिकवायला आवडतं. अश्विनी मेडिकल कॉलेजला डीन झाल्यानंतर सुद्धा मी शिकवायला जात होते. मला जेव्हा बाकीच्यांनी सांगितलं, की "मॅडम इथे खूप डीनचं काम आहे. फायली खूप पेंडिंग राहतात. तुम्ही टीचिंग करू नका. आम्ही डिपार्टमेंट सांभाळतो. तुम्ही डीनचंच चेंबर बघा." म्हणून मी बंद केलं. पण मला टीचिंग फार आवडतं ॲडमिनिस्ट्रेशनपेक्षा. म्हणून मी खरं तर डीन रिफ्यूज केलं होतं. जेव्हा अश्विनी मेडिकल कॉलेजने विचारलं तेव्हा पण मी रिफ्यूज केलं होतं. माझ्या एका मैत्रिणीचं नाव सुचवलं होतं. पण समहाऊ ती जॉइन झाली आणि तिला समहाऊ ते काही जमलं नाही. मॅनेजमेंटशी काही तिचं जमलं नाही आणि तिने रिझाइन केलं. मग हे लोकं परत माझ्याकडे आले. "आम्ही तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही नाही म्हणालात. मैत्रिणीचं नाव सुचवलं. आता त्या रिझाइन करून गेलेत. तर तुम्ही आता ना, तुम्ही एलिजिबल आहात. तुम्ही नाही का म्हणता?" मग माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे बघ नीरज. मी नेहमी म्हणतेच तसं, "अगा जयाजे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडीचितो." मी विचार केला, मी नको-नको म्हणते, पुन्हा-पुन्हा ते माझ्याच अंगावर येतंय. कुंभारीला मेडिकल कॉलेज नवीन होतंय. पुढे अक्कलकोट आहे. स्वामी समर्थ मला बोलवतायत. आपल्याला जायला पाहिजे. आणि माझे बरेच हितचिंतक म्हणाले, "तुम्ही रिफ्यूज का करताय?" मी म्हटलं, "मी डीन म्हणून कधीच काम केलं नाही. नवीन कॉलेज एस्टॅब्लिश करायचं आहे. खूप ताण असणार." ती सगळे लोकं मला म्हणायचे, की "तुमच्या सोशल वर्कचा काय उपयोग मॅडम? आम्ही नवीन कॉलेज काढतोय. तुम्ही आम्हाला सहकार्य करत नाही. तुम्ही एलिजिबल आहात तरी नाही म्हणताय." त्यांनी मला इमोशनल थोडंसं हे केलं. "तुमच्या सोशल वर्कला काही अर्थच नाही. तुम्ही नवीन कॉलेज एस्टॅब्लिश होऊ देत नाही वगैरे." म्हणून मी शेवटी एक्सेप्ट केलं. असा माझा तो डीनचा प्रवास. आणि स्वभावानुसार एकदा एक्सेप्ट केलं, की जीव तोडून काम करायचं. मग कॅम्पसमध्ये राहणं गरजेचं आहे असं त्यांना सांगितलं. कॅम्पसमध्ये राहायला गेल्यानंतर काही-काही इमिजिएट प्रॉब्लेम्स आलेत. एक आमच्या स्टाफमध्ये एकाने रेप केस केली होती. ते पळापळी करून करावी लागली. एक फूड पॉइझनिंगची केस. असे काही-काही इमर्जन्सी प्रॉब्लेम येत गेले. सगळे हँडल केले. सगळे फायनली छान केले आणि मी एक रेघच ओढून घेतली होती. त्यांना सांगितलंही होतं, की मी कुठल्याही फायनान्शियल मॅटरमध्ये लक्ष घालणार नाही. मी फक्त अकॅडमिक्स आणि डिसिप्लिन एवढं बघेन आणि ते मनापासून केलं आणि आमच्या कॉलेजचे प्रायव्हेट कॉलेज असलं तरी युनिव्हर्सिटी रँकर्स आहेत. आम्ही बोर्ड लावलेला आहे बाहेर. मुलं बेसिकली चांगलीच असतात. टीचिंग छान होतं की नाही याची मी दक्षता घ्यायची आणि छान एस्टॅब्लिश झाले कॉलेज. आधी काही नव्हतं, थोडी एकच बिल्डिंग होती. आता पूर्ण बिल्डिंग, हॉस्टेल्स, कन्स्ट्रक्शन, बगीचा. तुझ्या बाबांना ट्री प्लांटेशनची आवड होती. आता अतिशय ब्युटिफुल कॅम्पस. इन्फ्रास्ट्रक्चर तर छान बांधलेलंच होतं. पण आता छान झालं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये काही फरक वाटला? आम्हाला तर असं वाटायचं, की म्हणजे आता मला माहिती आहे, पण सगळ्यांना सांगणं, की प्रायव्हेट कॉलेजमधली मुलं म्हणजे धनदांडग्यांची मुलं नाही, वगैरे. नाही, नाही. असं मलाही वाटायचं. माझाही तो भ्रम होता. पण आता नीटच्या थ्रूच ॲडमिशन्स होतात. त्यामुळे
एखाद्या मार्काने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे ॲडमिशन चुकलेले प्रायव्हेट मेडिकल कॉलेज येतात. इथेही खूप मुलं गरीब असतात आणि इथेही मुलं काही जमीन विकून, काही शेत विकून असे कॉलेजला आलेले असतात. म्हणजे फी भरायची वेळ आल्यानंतर खूप जण मला म्हणायचे, की "थोडी मुदत द्या, अमकं द्या." म्हणजे मॅनेजमेंटचे म्हणायचे, "काही नाही मॅडम, आम्ही सांगितलं की भरतात. तुम्ही अगदी लगेच तुमचं ते वात्सल्य येतं खळखळून तुम्ही मुदत देता." त्यांनी सांगूनच ठेवलं होतं माझ्या पीएला, की "मॅडमना फीच्या संदर्भात भेटायला देऊ नका. मॅडमनी नाहीतरी सांगितलंय फायनान्शियल मॅटरमध्ये लक्ष घालणार नाही म्हणून." तर तिथेही मुलं हुशार आणि चांगली असतात. असं नाही की गव्हर्नमेंटची चांगली असतात. फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या मॅनेजमेंटमध्ये हा फरक आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मी काम केलं, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्येही काम केलं. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डीन म्हणजे सगळंच रे. ही कॅन टेक ॲक्शन. कारण डायरेक्टर आणि मिनिस्टर वगैरे सगळे वर असतात मुंबईला. प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट तिथे बसलेलं असतं ना समोर. सुरुवातीला मी धडाधड ॲक्शन घ्यायची, उत्साह असायचा. हे इथे स्टाफ कमी पडतात, अपॉइंटमेंट वगैरे. तर मॅनेजमेंट वॉज व्हेरी गुड. म्हणजे अजून चांगलेच आहेत ते. रिटायर होतानाही त्यांनी मला खूप विनंती केली, की कंटिन्यू करा. मॅनेजमेंट इज एक्सलंट. मला खूप त्यांची मदत झाली. मला त्यांनी खूप समजावून घेतलं. मला त्यांनी समजावून सांगितलं, म्हणजे म्हणून धडाधड असा निर्णय घेऊ नका. आपल्याला हे कसं जमत नाही किंवा कसं पेलत नाही, किंवा कसं जमवता येईल. कसं जमवता येईल. मी मी डिस्कस करायची. कारण बेसिकली मी म्हटलं ना, मी अतिशय निर्भय आहे. काय म्हणत मी काय आपण मागून घेतलेलं नाहीये. फार तर काय सोडायचं. मी सेटल आहे आयुष्यात. माझी गव्हर्नमेंटची पेन्शन आहे. माझी मुलं सेटल झालीत. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुम्हालाही विचारलं होतं मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट मेडिकलचं डीन म्हणून घेऊ का नको? तुम्ही सांगितलं, की "आमच्यासाठी नको आई. आम्हाला तू छान आता आमच्या पायावर उभं केलंस. तुला आनंद मिळत असेल तर घे." तर ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये सुरुवातीला मॅनेजमेंट तिथेच असायचं. मॅनेजमेंटला विचारल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. हा एक फार महत्त्वाची गोष्ट होती. अपॉइंटमेंट्स म्हणा, अमकं म्हणा. पण त्यांच्याशी चर्चा करून करायचो आम्ही सगळे. बऱ्याच वेळेला मी आणि तेव्हा चीफ मॅनेजमेंटचे जे होते स्वतः बिपिन भाई पटेल यायचे. दर आठवड्याला यायचे. आमची मीटिंग व्हायची. आम्ही मग प्रत्येकजण वेगवेगळं सांगतंय, मला निर्णय घ्यायला कठीण जातं. आपण मीटिंग घेत जाऊ. मग मीटिंग घ्यायचो रेग्युलरली दर आठवड्याला. चर्चा व्हायची आणि छान डिसिजन घेतले जायचे. हा फरक निश्चित जाणवला. पण विद्यार्थी सगळीकडचे सारखेच. विद्यार्थ्याच्या बाबतीत काही प्रश्न नाही. एक ॲडमिनिस्ट्रेशनमधला मी तुला फक्त एक अनुभव सांगते, की एका कर्मचारी, लेडी कर्मचारीला मी काढून टाकलं होतं. कारण खूप प्रॉब्लेम्स होते तिचे. काम नीट करत नव्हती. तर तेव्हा मला सगळे गावचे लोकं आले. त्यांनी मला घेराव सॉर्ट आउट घातला आणि म्हणाले, "तुम्ही स्त्री प्रशासक डीन आहात आणि तुम्ही स्त्रियावर अन्याय अत्याचार करता." म्हटलं, "कुठल्या स्त्रीवर अन्याय केलाय? त्या स्त्रीला पाठवा ना आत. तुम्ही का आलाय सगळे जेन्ट्स?" ती बाहेर बसलेली होती. "बोलवा तिला आता." तिला बोलवलं. "मला सांग तुला किती वेळा मी भेटले? तुला मी किती वेळा समजावून सांगितलं? मी रायटिंगमध्ये माझा मेमो द्यायचा स्वभाव आहे. मग तुला तू सांग म्हटलं सगळ्यांच्या समोर." ते म्हणाले, "हो, मला सांगितलं." "तू किती फरक पडला तुझ्यामध्ये? आणि काय झालं फायनली तूच सांग." सगळ्यांना सांगितलं. कारण मी बेसिकली निर्भय होते. म्हटलं, "तुम्ही किती आरडाओरडा केला. आत्ताच्या आता घ्या त्यांना कामावर." म्हटलं, "तरी मी घेणार नाही. मी तुम्हाला सांगितलंय, सगळी चौकशी केली. माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत, सगळं आहे." आणि बेसिकली माझा आवाज चढला ना, की बाहेर सिक्युरिटी लगेच आत येऊन थांबायची. मी त्यांना सांगायचे, "तुम्ही काही काळजी करू नका. हे लोकं मला काही करत नाहीत." पण सगळे समाधान पाहून गेले. म्हटलं, "त्या मुलीच्या तोंडूनच ऐका ना. तिच्यावर काय अन्याय केलाय तिला सांगू देत. तुम्ही कशाला सांगता?" सगळे समाधानाने गेले. म्हणजे मला असा काही प्रॉब्लेम आला नाही इव्हन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. ऑल्दो आय वॉज न्यू इन ॲडमिनिस्ट्रेशन. कारण बेसिकली निस्पृहपणे, निरपेक्षपणे कुठल्याही काडीची अपेक्षा नाही. कोणी काही करावं. आता मॅनेजमेंट कोटा सीटसाठी काही जण आले स्टुडंट्स की म्हणायचे. माझे स्टुडंट्सची मुलं आली तेव्हा, की "मॅडम मॅनेजमेंटचे सीटचे एवढे-एवढे सांगतात पैसे, तर तुम्ही जरा सांगा कमी करायला." मी म्हटलं, "इट इज मॅनेजमेंट कोटा. ते ठरवणार. नाही तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे. तुम्ही सांगितलं तर कमी करतील." म्हटलं, "मी सांगत नाही म्हणून माझ्यावर विश्वास आहे." उद्या मी सांगायला लागले तर ते माझंही ऐकणार नाहीत. म्हटलं, "मी ठरवलेलं आहे. मी त्यांना सांगितलंय मी ह्या गोष्टीत लक्ष घालणार नाही. तुम्ही आणि ते बघा." पण ते म्हणायचे, "नाही तुम्ही फोन करून सांगा तरी, की हा माझा विद्यार्थी आहे." मी त्यांच्यासमोरच फोन इंटरनल असायचा सांगायचे, की "हा आलेला आहे तुमच्याकडे येईल. हा माझा विद्यार्थी चांगला माणूस आहे. त्यांचं काय अडचण आहे बघा." ते माझ्या चेंबरमधनं बाहेर पडले, की मी तिकडे फोन करून सांगायचे. मला म्हणायचे म्हणे, "आम्हाला माहिती आहे, कल्पना आहे मॅडम. तुमच्या समोर ते बसले असतील. त्यामुळे तुम्ही सांगितलंय. आम्ही मॅनेज करतो. तुम्ही काळजी करू नका." असं छान अनुभव. इट वॉज खरंच व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. 10 वर्ष अश्विनी मेडिकल कॉलेजसुद्धा अतिशय मी एन्जॉय केलं एक्सेप्ट 2 इयर्स ऑफ कोरोना. नाहीतर तो खूप आनंदमयी प्रवास होता. जर आपल्या ह्या एपिसोडनी लोकांना खरंच इंटरेस्ट वाटला, तर मी परत तुझ्याबरोबर ह्या सगळ्या पत्रांचा एक हां, वेगळा हां. पूर्ण कारण खूप पत्र आहेत आणि हे खूपच आहे म्हणजे मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा
खूपच जाऊ दे ते पूर्ण पर्सनल आणि प्रायव्हेट पत्र आहेत. नाही पण त्या आपल्याला मुलांनाही आता ते ऐकत असतील. विद्यार्थ्यांचे सुद्धा खूप अनुभव शेअर करण्यासारखे आहेत. ती मुलं ऐकत असतील तर त्यांनाच आठवत असतील. एक विद्यार्थी मिरजेची मिरज मेडिकल कॉलेजची नेहमी परीक्षा जवळ आली की तिच्या पोटात दुखायचं. परीक्षेला जात नाही म्हणायची. मला माहिती होतं तिचं पूर्ण वर्षभर अभ्यास चांगला असायचा. कारण मी सारखे राउंड घ्यायची माझी सवय होती. मी तिला एकदा ॲम्ब्युलन्स पी-एस-एम डिपार्टमेंटकडे सगळ्या गाड्या होत्या. तिला गाडीत घातलं, परीक्षेला बसवलं, ती पास झाली. आणि आधी जाऊन बघितलं, पोट सॉफ्ट आहे, काही कुठे गार्डिंग नाही, काही प्रॉब्लेम नाही. उगीच माझं पोट दुखतंय म्हणून जायचं. बसवलं तर परीक्षेत पास झाले. असे कितीतरी विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत. ते विद्यार्थ्यांच्या अनुभवाचाच एक एपिसोड होईल, त्यामुळे जास्ती मी बोलत नाही. थांबते. नाही, तो एक वेगळा खास एपिसोड जर आपल्याला आणि मी नाव न घेता जरी विद्यार्थ्यांचे एपिसोड सांगितले, की ते विद्यार्थी ओळखतील, की हे आपलं सांगतायत. मग आज मागे वळून पाहताना तुला सर्वात मोठा अभिमानाचा क्षण कुठला वाटतो? अभिमानाचा क्षण असं काही नाही. सगळं करू शकले मी. सगळ्यांचं सहकार्य खूप छान मिळालं. सगळे मी सांगितलं ना, मी एक भाग्यवान आहे. सगळी चांगली माणसं मला आयुष्यात भेटली. आत्तापर्यंत शासकीय सेवा, प्रायव्हेट सेवा, कुठे सगळ्या सेवेमध्ये कुठेही माझ्या अगेन्स्ट कुठली कंप्लेंट नाही, कुठली काही एन्क्वायरी मीच अनेकाच्या एन्क्वायरी केल्या असतील. आयुष्य माझं समृद्ध झालंय. मी एक भाग्यवान आहे. परमेश्वराचे मनापासून आभार. इतकं छान माझं आयुष्य गेलेलं आहे. हा एपिसोड आपण इथेच वाइंड अप करूया. पण मला तू रिटायर झाल्यानंतरचं तुझं आयुष्य आता कशी जगती आहेस? कारण त्यातही खूप सारं शिकण्यासारखं आहे असं वाटतं. रिटायर झाल्यानंतर. हो. हं. ते आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये बरं, बरं, घेऊया. बरं. हं. चला. आणि पत्रांसाठी जर तुम्ही सगळ्यांना हा एपिसोड आवडला तर मला तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा किंवा तुमच्याकडे पत्र माझा वाचा. नंबर आहे. मग आपण एक पत्रांचा खास वेगळा सीरीज एपिसोड करू. तुम्हाला इंटरेस्ट आहे? ही पत्र सगळी फारच इंटरेस्टिंग आहेत एवढं मी तुम्हाला पण नावं नाही घ्यायची मग ती मुलं कंप्लेंट करतील. बिलकुल नाही. नावं न घेता सुद्धा या प्रत्येक पत्रामध्ये एक स्टोरी आहे आणि ती स्टोरी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचावी असं मला वाटतं. लव्ह स्टोरीज सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.